लगोरीच्या या टास्कमध्ये अंकिता आणि वर्षाताई खेळताना दिसत आहेत। तर या अगोदर जे 2 टास्क झाले त्याच्यामध्ये निकी आणि अंकिता होती आणि दुसऱ्या राऊंडमध्ये डीपी दादा आणि पॅडी दादा। तर यांच्यामध्ये ज्या पद्धतीने गेम खेळला गेला त्याच्यामध्ये कोणीही विनर झालं नाही आणि त्यांना कोणताच पॉईंट मिळालेला नाही। त्याच्यामुळे 2 राऊंड तर फेल झालेले आहेत आणि तिसऱ्या राऊंडमध्ये या दोघीजण खेळत आहेत। पण ज्यावेळेस पॅडी दादांना डीपी दादा ओढत होते त्यावेळेस मात्र अंकिता खूप त्याच्यापासून प्रॉब्लेम होता, ती त्यांना सेफ करण्याचा किंवा त्यांना दुखापत न होण्याचा प्रयत्न करत होती। पण इथे वर्षाताईंना अंकिता तशाच प्रकारे ओढते, पण तिला आता कसलीही जाणीव होत नाहीये की मी यांना कसं ओढलं पाहिजे, काय केलं पाहिजे। त्यांचंही वय जास्तच आहे, त्यांनाही दुखापत होऊ शकते, पण अंकिता त्यांना गेमसाठी कसंही ओढताना दिसते आणि तिचा गेमवरती निकी इकडे वरती मस्त अशी बसून कॉमेंट्री करताना दिसते। तर बघूयात या राऊंडमध्ये कोण जिंकते। पण तुम्हाला काय वाटतं, सांगकाम्या कोण होईल आणि त्यांचा मालक कोण होईल आणि मालक झाल्यावर कोणती टीम जास्त राडा घालेल हे तुम्हाला बघायला आवडेल, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।